तर नमस्कार मित्रांनो, आत्ता मी निघालो आहे रामेश्वरमला। सध्या मी घरी आहे आणि आत्ता 8:30 वाजले आहेत आणि आपली ट्रेन आहे 9:30 वाजता कल्याणवरून। तर आता मी घरून निघतच आहे। आता आपण जाऊन कल्याणला भेटूयात आणि तुम्हाला मी कल्याणवरून सगळा आपला पुढचा प्रवास दाखवतो। चला तर आता कल्याणला भेटूयात। नमस्कार मित्रांनो, तर आत्ता मी आहे मदुराईला आणि 28 तासाचा प्रवास करून आता आम्ही मदुराईला उतरलो आहे। आत्ता 2:30 वाजले आहेत रात्रीचे आणि आत्ता मी इथून रामेश्वरमला जात आहे। आता इथून मदुराई स्टेशनवरून पण ट्रेन आहे, पण ती सकाळी डायरेक्ट 6 वाजताची आहे। पण आता आम्ही स्टेशन बाहेर जातो आहे आणि इथून आता बसची चौकशी करतो। बस सतत असतात आणि स्टेशन बाहेरूनच असतात। तर आता बसने आपण रामेश्वरमला जायला निघत आहोत। तर मित्रांनो, आत्ता आम्ही रामेश्वरमला पोहोचलो आहे आणि आता 6:30 वाजले आहेत। आम्ही 3 वाजता मदुराईवरून बस पकडली होती। 3.5 तासात आता आम्ही रामेश्वरमला पोहोचलो आहोत। तर आत्ता आम्ही जात आहोत मंदिराजवळ। तिकडे जाऊन बॅग वगैरे ठेवणार आहोत आणि कुठेतरी फ्रेश होऊन मग नंतर दर्शनाला जाणार आहोत। तर मित्रांनो, आत्ताच मी फ्रेश होऊन बाहेर निघालो आहे। मी इथे राहणार नाही, त्यामुळे मी इकडे काही हॉटेल घेतलं नाही आहे, पण मी इकडे असंच जात होतो मंदिराकडे। तर मला एक कॉटेज दिसलं। तिकडे 30 रुपयात माझी आंघोळीची सोय झाली आणि मी तिथे आंघोळ वगैरे करून आता मंदिरात दर्शन घ्यायला जातो आहे। तर आता बघूयात मंदिराला किती वेळ लागतो दर्शनाला आणि किती गर्दी आहे वगैरे ते आपल्या पुढे गेल्यावरतीच कळेल। तर चला आता पुढे जाऊन मंदिराजवळ भेटूयात। तर आत्ता मी बॅग माझ्या लॉकरमध्ये ठेवले आहेत आणि आता दर्शनाला जात आहे। बॅगचे काही 40 रुपये चार्जेस आहेत, ते देऊन आणि प्रसाद घेऊन मी आता मंदिरात चाललो आहे दर्शनाला। आणि जे 22 तीर्थममध्ये आंघोळ करायचे जे चार्जेस आहेत ना, त्याचं टोकन असतं एक 25 रुपयाचं। ते टोकन पण मी घेणार आहे आणि ते टोकन घेऊन मग आपल्याला पूर्ण 22 तीर्थममध्ये आंघोळ करायला अंदाजे पाऊण तास लागतो। तर आता बघूया तिकडे किती वेळ लागतो आणि मेन दर्शनाला किती वेळ लागतो ते पण आता आपण आत जाऊन बघूयात। कदाचित आत मला फोटोग्राफी करता येणार नाही, त्यामुळे मी तुम्हाला आतलं जास्त दाखवू नाही शकणार। पण मी तुम्हाला दर्शन घेऊन बाहेर आल्यावरती सगळं सांगतो की आतली प्रोसेस काय आहे, किती वेळ लागतो, ते सगळं मी तुम्हाला बाहेर आल्यावरती नक्कीच सांगेन। तर मित्रांनो, इकडे आहे अग्नितीर्थम। इथे आधी स्नान करून मग मंदिराची 22 कुंड आहेत ना, तिथे आपल्याला स्नान करायला लागतं। तर आता इकडे मी आंघोळ करणार आहे आणि मग तिकडे जाऊन स्नान करून मग दर्शन घेणार आहे।
तर आत्ता माझी 22 तीर्थात स्नान करून झालेली आहे. ह्या पूर्ण 22 तीर्थांमध्ये स्नान करायला मला हार्डली 15-20 मिनटंच लागले. काहीच गर्दी नव्हती, त्यामुळे एवढा कमी वेळात माझे सगळे स्नान करून झाले आहे. आणि आता मी चाललो आहे दर्शन घ्यायला. तर आता बघूया दर्शनाला किती वेळ लागतो. चला. तर मित्रांनो, आत्ताच आमचं दर्शन घेऊन झालं आहे. आम्हाला दर्शनाला हार्डली अर्धा तास लागला आणि आता आम्ही बाहेर या कॉरिडॉरमध्ये उभा आहोत. तिथे थोडं फोटोग्राफी करतो आहे आणि मग इथून बाहेर जाणार आहोत आणि मग धनुष्कोडी वगैरे आजूबाजूचा सगळा परिसर जो आहे ना तो फिरणार आहोत. तर मित्रांनो, आता आम्ही ही ऑटो बुक केली आहे आणि शेअरिंग ऑटो आहे. यात आम्ही धनुष्कोडी, राम सेतू आणि विभीषण मंदिर आणि हा जो फ्लोटिंग स्टोन आहे ना, हे आम्ही 4-5 ठिकाणं बघणार आहोत आणि यातलं पण काही ठिकाणं बघणार आहोत. तर आता बघूयात किती वेळ लागतो यासाठी. तर मित्रांनो, आत्ता मी विभीषण मंदिराला पोचलो आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकताय, हेच विभीषण मंदिर आहे आणि इथेच याच ठिकाणी रामाने विभीषणाचा अभिषेक केला होता. आता मी धनुष्कोडीला पोहोचलो आहे. तुम्ही माझ्या आजूबाजूला बघू शकताय किती गर्दी आहे ते. तर मित्रांनो, आता मी धनुष्कोडीला आहे आणि मी आता भारताच्या एकदम टोकाला आहे. इथून मागेच आपल्याला रामसेतू दिसतो. आता मी भारताच्या एकदम शेवटच्या टोकावरती आहे. मी श्रीलंका फक्त 20 किलोमीटरवरती आहे. मागे आपल्याला रामसेतू पण दिसतो. एकदम रोटेड असेल तर आता थोडंच आपल्याला काही भागच दिसतो. पूर्ण एकदम स्पष्टपणे दिसत नाही. आता आपण हाऊस ऑफ कलामला आहोत. हे APJ अब्दुल कलामजी यांचं घर आहे आणि ते इकडे राहिले होते. त्यांचा जन्म याच ठिकाणी झालेला. ते त्यांच्या आयुष्यातले काही वर्ष इथे राहिले होते. त्यांचे भाऊ जे आहेत ते इकडे 104 वर्ष राहिले होते. तर तुम्ही जेव्हा कधी रामेश्वरला याल ना, तेव्हा ह्या ठिकाणाला नक्की भेट द्या. इकडे खूप कमी पर्यटक येतात कारण बऱ्याच लोकांना ही जागा माहिती नसते. पण तुम्ही जेव्हा कधी याल इकडे तर तुम्ही इकडे नक्कीच या, भेट द्या. आणि ही जागा खूप सुंदर आहे बघण्यासाठी. त्यांचं पूर्ण आयुष्य इथे कसं त्यांनी एकदम साधेपणात जगलं ना, ते इथे वरती दाखवलेलं आहे. पण आज व्हिडिओग्राफीला परमिशन नाही, त्यामुळे मी तुम्हाला आतलं काही दाखवू नाही शकतो. पण
तुम्ही जेव्हा कधी इकडे याल ना तेव्हा या जागेला नक्की भेट द्या. मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या जागेचे लोकेशन पण नक्कीच देईन. मित्रांनो, इथे आमचं रामेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन झालेलं आहे. तर तुम्हाला आपला रामेश्वर मंदिराचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला देखील नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.